प्रशांत परिचारक असतील, समाधानदादा अवताडे असतील, बबनदादा शिंदे असतील, नारायण राणे असतील, रामदास कदम असतील, आमच्या समाजाचेच लोक जर आमच्यासाठी भक्कमपणे उभा राहत नसतील तर प्रशांत परिचारक मालकांकडून आमची काहीही अपेक्षा राहणार नाही ना। आज खर्डेगावतर्फे तुम्ही इथं पंढरपूरला आला आहेत, आरक्षणाला पाठिंबा देणार, काय भूमिका आहे तुमची? गेले 40 ते 45 दिवस झाले मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं त्याला समर्थन म्हणून पंढरपुरातून एक मराठा योद्धा गणेश महाराज हे सुद्धा त्याच दिवशी उपोषणाला बसून मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत। जरांगे पाटलाच्या सभेला सुद्धा आमच्या गावातून जवळजवळ 25 ते 30 गाड्या म्हणजे 250 ते 300 मराठा समाज बांधव गेले होते आणि त्याचप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी गणेश महाराजांना ताकद मिळवते आमच्या समाजासाठी लढतायत म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या तरुणांनी पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे। आज गणेश महाराजांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। सरकारने लवकरात लवकर याचा विचार करावा। दुर्दैवानं गणेश महाराज असतील, जरांगे पाटील असतील यांना जरी दुर्दैवानं काय दुर्घटना घडल्या तर येणाऱ्या काळात ह्या महाराष्ट्रात लोकशाही जिवंत होती असं ह्या राज्यकर्त्यांना म्हणावं लागेल आणि एकही राज्यकर्ता ह्या महाराष्ट्रातल्या रस्त्यावर फिरणार नाही ही आमची सकल मराठा समाजातल्या तरुणांची ही आहे भूमिका आहे। जो राज्य शासनाने जी समिती नेमली होती माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची, त्या समितीला 2 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। त्यामुळं आरक्षणाचा जी मिळणारा कालावधी आहे आणखीन 2 महिन्यांनी लांबला आहे। तो 24 डिसेंबरपर्यंत समिती त्यांचा अहवाल देणार आहे। तोपर्यंत आरक्षण मिळण्याची अशी पुसट झाली आहे आरक्षण मिळण्याची। नाही, आत्तापर्यंत सुद्धा गेल्या बऱ्याच सरकारने बऱ्याच समित्या स्थापन केल्या आणि त्या समित्यांनुसार आरक्षण दिलं गेलं ते कोर्टात टिकलं नाही, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। पण ज्या वेळेला जरांगे पाटील साहेब यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर सरकारने त्यांना 30 दिवसाचा वेळ मागितला होता, जरांगे पाटील साहेबांनी त्यांना 40 दिवसाचा वेळ दिला, तरीसुद्धा हे सरकार मराठा समाजाच्या तरुणांच्या हातात गाजर देण्याचा प्रयत्न करत आहे, वेगवेगळ्या भूमिकेतून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे। या भूमिकेत जर सरकारने लवकरात लवकर आरक्षणाची भूमिका नाही घेतली तर ह्या सरकारला मराठा समाज त्वरित खाली खेचेल। जोपर्यंत मागास आयोग स्थापन होत नाही, त्याची शिफारस जात नाही, तोपर्यंत आरक्षण मिळण्याची कमी शक्यता। आता हा परत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली, पुन्हा तेच व्हायला लागले। यापूर्वी राणे समिती आली होती, त्यानंतर गायकवाड मागासवर्गीय आयोग आला होता, आता ही समिती आहे। म्हणजे कुठंतरी मराठा समाजाला सारखं खेळवत राहायचं असं वाटतंय का तुम्हाला? सरकार करतंय का? हो, नक्कीच सरकारने समाजाला जरांगे पाटील साहेबांना 40 दिवसाचा वेळ मागितला होता। 40 दिवसाचा वेळ संपल्यानंतर त्यांनी स्वतःहून शिंदे समितीला 24 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे। हा वेळ त्यांनी कोणाला विचारून दिला? त्यांनी परवा शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली। मग छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊनसुद्धा एकनाथ शिंदे जर मराठा समाजाची फसवणूक करत असतील तर मराठा समाज त्यांना कधीही माफ करणार नाही। कुठलाही लोकप्रतिनिधी जर असला तर त्या लोकप्रतिनिधीसाठी त्या मतदारसंघात येणाऱ्या सगळे जाती धर्म समान असतात किंवा कुठल्याही एका जाती धर्माचा कुठलाही लोकप्रतिनिधी नसतो। त्याच भूमिकेतनं आमदार समाधान अवताडे असतील किंवा बबनदादा शिंदे यांनी ब्राह्मण समाजातील जे काही आर्थिक मागास आहेत त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं अशी मागणी केलेलं पत्र तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल। मात्र जे काही आमदार प्रशांत परिचारक आहेत, आपले इथले माजी आमदार आहेत, त्यांनी मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीचं एखादं पत्र किंवा कोणत्या उपोषणाला आंदोलनाला भेट दिली असं काही चित्र दिसलं नाही। तर एक मराठा समाज बांधव म्हणून तुमची काय भूमिका आहे? तुम्ही गावकरी आहात। सध्याला पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे चालू लोकप्रतिनिधी समाधानदादा अवताडे आहेत, बबनदादा असतील, समाधानदादा असतील, हे त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत। त्याच्याबद्दल आमचं मत नाही, त्यांनी 18 पगड जातीची भक्कमपणे भूमिका विधानसभेमध्ये मांडली पाहिजे ह्याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहे। पण त्यांच्यासोबतच मराठा समाजाची सुद्धा भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे आणि ती भूमिका मांडताना हे आमचे मराठा समाजाचे नेते दिसत नाहीत, म्हणून आमच्या मराठा समाजाच्या तरुणामध्ये रोष आहे। आणि हे उलट भूमिका मांडण्याच्या व्यतिरिक्त जेवढा विरोध मराठा समाजाला करून आपलं मतदान कसं वाढवता येईल मतदारसंघामध्ये आणि
इतर मतदानामध्ये आपली भूमिका कशी भक्कम इतर समाजाच्या पाठीमागं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात सकल मराठा समाजाने मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि जरी येणाऱ्या काळात आम्हाला आरक्षण मिळालं आणि मराठा समाजाने मतदान करण्याची जरी भूमिका घेतली तरी ज्या मराठा आमदारांनी मराठा समाजाच्या विरोधात बाईट स्टेटमेंट दिलेत त्यांना मराठा समाज कोणत्याच तालुक्यात मतदान करणार नाही ही आमची सकल मराठा समाज म्हणून भूमिका आहे. प्रशांत मालकांनी अशी कुठली भूमिका किंवा आंदोलनाला भेट दिली नाही किंवा पाठिंबा दिली नाही, अद्याप तरी असं कुठं सोशल मीडियावर दिसलं नाही. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही गावकरी आहेत. हो बरोबर आहे, ते गावकरी म्हणून आहे. आम्ही गावात प्रत्येक पडेल ते जरी आमच्या गावातले जरी असले तरी आम्ही जिल्ह्यातल्या राज्यातल्या देशातल्या कोणताही पुढारी असे ना तो आमच्यासाठी विरोधकच आहे. प्रशांत परिचारक असतील, समाधानदादा अवताडे असतील, बबनदादा शिंदे असतील, नारायण राणे असतील, रामदास कदम असतील, आमच्या समाजाचेच लोक जर आमच्यासाठी भक्कमपणे उभा राहत नसतील तर प्रशांत परिचारक मालकांकडून आमची काहीही अपेक्षा राहणार नाही ना. ते तर त्यांच्या समाजासाठीच लढणार ना. का तर आमच्या मराठा समाजाच्या नेत्यांनीच वेगळी भूमिका घेतलेली आहे. ज्यांच्या आधारावर आमचा समाज, ज्यांच्या पाठीशी ज्या विधानसभेत आमच्या समाजाचे 150च्या आसपास आमदार आहेत ते 150 लोक आमची भूमिका घेत नाहीत. आम्ही प्रशांत परिचारकांना मराठा समाजानं का शब्द ठेवायचा? आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.